नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत विरार येथे. आमचे सबस्क्रायबर आहेत, त्यांना भेटीचा योग आलेला आहे आणि आपण बघा इथे आलेलो आहोत श्री सखी किचन. श्री सखी किचन व्हेज नॉन व्हेज थाळी टिफिन सेवा हा त्यांचा नंबर आहे बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा यांचा नंबर देतो. नमस्कार ताई, नमस्कार. आपलं श्री सखी किचन आहे, याचा आम्हाला पत्ता सांगा. हे आपलं श्री सखी किचन विरार ईस्ट मध्ये आहे. विरार मुंबई इथे जो आरजी रोडला जो रस्ता जातो फुलपाडा मार्केट तिकडे आपलं मेन रोडवर आहे. मेन रोडला आहे. हे नाव तुम्हाला कसं सुचलं? हे कारण सखींनी गृहिणींनी मिळून केलेला उपक्रम आहे हा. अच्छा, यासाठी हे युनिक असं नाव मला असं सुचलं. मग तुमच्या ह्या ग्रुपमध्ये किती महिला आहेत? माझ्याकडे 5 जण. अच्छा, आणि स्पेशली महिलाच तुमच्या याच्यामध्ये ऑपरेट करतायत सगळं. स्वयंपाक बनवणे हे तर आम्ही बघतच आहे. त्या ताई इकडे चपात्या वगैरे बनवत आहेत, त्यांचं किचन चालूच आहे. आतमध्ये सुद्धा किचन आपण हे बघा, यांचं इकडे किचन आहे. छानसं यांचं किचन आहे. हे इकडे तवा वगैरे आहे आणि हे कंटिन्यू चालूच असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटतंय तुम्हाला काम? मच्छी हव्या असेल तर मच्छी, चिकन, मटन, भाकऱ्या वगैरे तांदळाच्या, बरं. ज्वारी, बाजरी, नाचणी सर्व अवेलेबल. नॉनव्हेज मध्ये आम्हाला काय काय मिळेल? नॉनव्हेज मध्ये बागडा, सुरमई, कोलंबी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि फिश वगैरे तुम्ही कुठून आणता? मच्छी मार्केट मध्ये. मच्छी मार्केट मधून आणतात. आणि इथे जर जेवायला यायचं असलं आम्हाला तर टायमिंग काय आहे? सकाळी 9 ते रात्री 10:30. 10:30 पर्यंत. आणि घरपोच सेवा सुद्धा मिळते का? टिफिन सेवा? हो हो. मग त्याचा टायमिंग काय आहे? संध्याकाळी 7 नंतर. संध्याकाळी 7 नंतर. आणि इथे मग गर्दी मॅक्झिमम रविवारी वगैरे असते की डेलीच गर्दी असते? डेली गर्दी असते, संडेला जास्त असते. संडेला जास्त येतात. हे किती लोकांची टीम आहे? 5. 5 लोकांची टीम आहे आणि ती गरजेप्रमाणे वाढत जाईल. हो. व्हेज मध्ये काय काय आहे जेवायला किंवा नाश्त्याला? सकाळी नाश्त्याला उपमा आहे, पोहे आहेत, साबुदाण्याची खिचडी आहे, थालीपीठ आहे. अरे बाबा, छान छान. आणि उपवास वगैरे असेल तर त्यासाठी काय प्रोव्हिजन आहे? साबुदाण्याची खिचडी आहे, साबुदाण्याचा जो पदार्थ मिळतात ना, साबुदाण्याचे वडे. वड़े वगैरे. हाँ. और आपको कैसा लग रहा है इधर खाना खा के आके? बढ़िया है ना? और आना चाहेंगे? जी बिल्कुल बिल्कुल, आइए, मोस्ट वेलकम. आप आइए आइए. जी जी जी, बढ़िया है, बढ़िया, बहुत अच्छा. हे यांचं वर्किंग टीम आहे ही सर्व श्री सखी यांची. तुमचं नाव सांगा ताई? माझं नाव शीतल आहे. शीतल आहे. तुम्ही सगळे इथे मदत करतात, सेवा करतात. मंडळी जेवायला आलेले आहेत. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा प्लीज. रितेश खंडाळे. अच्छा, तुमचं नाव दादा? प्रीतम तामोरे. अच्छा, तुम्ही रेग्युलर इथे येतात? हो, बरं बरं. शेजारीच राहतो आम्ही. अच्छा, जेवण उत्तम असतं. छान छान छान. तुम्हाला याचे विशेष काय वाटलं? विशेष म्हणजे चिकन मध्ये बेस्ट आहे. अच्छा, मच्छी खाल्ली, मच्छी पण बेस्ट आहे. व्हेरी गुड. थाळी प्रकार हा एकदमच छान असतो याचा. स्वच्छता ही आम्हाला खूप छान दिसते आहे. व्यवस्थित साफसफाई आहे, काही घाण वगैरे नाही. हे स्पेशलिटी आहे तुमची की इथे स्वच्छता खूप आहे, वेल मेंटेन्ड आहे. जरा तुम्हाला काय काय अनुभव आलेला आहे? मला चांगला अनुभव आला, कारण घरगुती जेवण वाटते. घरगुती जेवण. आपण घरी करतो तसं वाटते. अरे वा. चव पण चांगली असते. छान. स्वच्छतेचा प्रश्न येत नाही आणि रिजनेबल आहे. Reasonable. सगळ्यापेक्षा महाग असेल रिजनेबल आहे. रेग्युलर करावं नेहमी ठेवतो, म्हणजे आठवड्यात. अच्छा, आपले जे इतर कस्टमर जे आहेत त्यांनी इथे नेहमी यायला हवं? नक्कीच. नक्कीच यायला पाहिजे ना. जे नसतील आले त्यांनी पण एकदा यावं. नक्की भेट द्यावी. नक्की भेटेवर एकदा टेस्ट बघावी कसे आहे. अरे वा, त्यांना पण नक्की आवडेल. स्वागत स्वागत आहे तुमचं. खूप धन्यवाद धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके सर, थँक्यू. हे बघा, इथे गरमागरम चपात्या बनता आहेत. व्हेरी गुड, छान छान छान. चपात्या बनवल्या जात आहेत इथे. चपात्या भाजल्या जात आहेत.
पाटकर, विरार पूर्व इथे आपलं एक नवीन सखी किचन खोललेलं आहे, श्री सखी किचन. हे अगदी आपल्या विरार स्टेशनपासून तलावापासून अगदी 5व्या मिनिटावरती आहे. आपण पाहू शकता आपल्याकडे व्हेज, नॉनव्हेज, शाकाहारी पद्धतीचं जेवण आपल्याला मिळतं इथे. इथे आपल्याला किचनसोबत आपल्याला बसण्याचीही आपल्याकडे सुविधा आहे. आपल्याकडे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं इथे. आपल्या इकडे बघायला गेलं तर महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हवी अशी स्वच्छता, नीटनेटकेपणा तो तुम्हाला इथे मिळणार. इकडे आपल्याकडे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने जेवण बनवलं जातं. घरगुती वाटपाचं जेवण असतं. आपलं वाटप रोज दिवसाला ताज्या पद्धतीने बनवलं जातं. रोजच्या ताज्या भाज्या सकाळ संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आपल्याकडे जेवणामध्ये बघाल तर घरगुती पद्धतीचं जेवण, आपल्याकडे मांसाहार आहे, शुद्ध शाकाहारी पद्धतीचं जेवण आपल्याला मिळणार आहे. इथे आपल्याकडे चपाती, भाकरी, पुरणपोळ्या, अळूवडी अशाही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पारंपरिक अशा डिशेस मिळत राहतात. तसंच आपल्याकडे टिफिन सर्व्हिससुद्धा आहे. टिफिन सर्व्हिस तुम्ही एकदा येऊन, म्हणजे मी सांगेन एकदा येऊन तुम्ही नक्की व्हिजिट द्यावी. असं आपलं घरगुती पद्धतीचं जेवण आहे. आपल्याकडे जे बायका आहेत, ज्या आपल्याकडे महिला आहेत, या महिला आपल्याकडे मिळून अशा काम केलं जातात. इथे आपल्याला चपाती, भाजी, चिकन, मासे अगदी उत्कृष्ट चविष्ट पद्धतीचं आपल्याकडे मालवणी पद्धतीने, सातारा पद्धतीने, वाडवळ पद्धतीने आपल्याला जेवण मिळवलं जातं. तर तुम्ही एकदा नक्की इकडे येऊन आपला आस्वाद घ्यावा. टायमिंग आपल्याकडे वेळ सकाळी हॉटेल आपलं सुरुवातीला 8 वाजता सुरू होतं ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण दिवस सुरू असतं. इथे आपल्याला पार्टीचे ऑर्डर वगैरे आपल्याकडे इथे जेवणाची पार्टीची ऑर्डरसुद्धा घेतलेल्या जातात. तर आपल्या एक टिफिनपासूनही आपण सेवा देतो. पूर्णपणे घरगुती व्यवसाय आहे. तुम्ही एकदा माझं किचनही पाहू शकता. माझी सिटिंग अरेंजमेंट कशी आहे तीही पाहू शकता तुम्ही. खूप छान, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर.